आप देख रहे हैं STS न्यूज। शहर के विकास के लिए विधायक महेश चौगुले दिखे तत्पर। विधायक महेश चौगुले ने भिवंडी पश्चिम के विभिन्न मुद्दों पर किया आयुक्त अजय वैद से मुलाकात। भिवंडी पश्चिम में महापालिका स्तर पर हो रहे पानी की किल्लत, रोड वाइडिंग, शहर के विकास जैसे कई मुद्दों को लेकर भिवंडी पश्चिम के विधायक महेश चौगुले ने मनपा आयुक्त अजय वैद से मुलाकात की। इस दौरान आयुक्त अजय वैद ने विधायक महेश चौगुले के सभी मुद्दों को गंभीरता से संज्ञान में लेकर संबंधित अधिकारियों को जल्द से जल्द सभी मुद्दों के निरावरण के आदेश दिए। श्री महेश चौगुले साहेब यांचं आमच्या इथे महापालिकेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आम्ही करत आहोत आणि त्यांची थर्ड टर्म ही आमदारकीची आहे। आमची मनोमन सर्वांची शुभेच्छा आहे की त्यांना मंत्रिपद मिळो आणि भिवंडी शहराचा जो काही विकास आपण त्यांनी हातात घेतलेला आहे तो अधिक जोमाने पुढे न्यायची आपल्याला संधी मिळो। त्या दृष्टीने फंडसाठी सुद्धा आमची आता चर्चा झाली आणि चौगुले साहेब आग्रही आहेत की आपल्या भिवंडी शहराचे जे रोड वायडिंगचं काम जे होतं ते आचारसंहितेच्या काळात थांबवावं लागलं होतं, आता ते काम लवकरात लवकर सुरू करू म्हणून त्यांनी आम्हाला इथे सूचना दिलेली आहे। त्या सूचनेचा आदर करून आम्ही तत्काळ ते काम सुरू करत आहोत। त्याचप्रमाणे भिवंडी शहरातील काही ठिकाणची पाण्याची समस्या ती पण त्यांनी चर्चा केली, ती समस्या देखील आम्ही हाती घेत आहोत आणि 100 MLD पाण्याची जी योजना आहे ती योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आमदार साहेबांनी आम्हाला ग्वाही दिलेली आहे की त्यातल्या लागणाऱ्या सगळ्या कुठल्याही ज्या अडचणी असतील तर त्या अडचणी आम्ही दूर करू, तुम्हाला आम्ही सहकार्य करू आणि ह्या भिवंडी शहरासाठी आपण जे काही योजना करत आहोत त्याला पूर्णपणे त्यांचा पाठिंबा आहे। त्याचप्रमाणे आता आम्ही काही नवीन प्रोजेक्ट डिस्कस करायला बसलेलो आहोत आणि याबद्दल त्यांचे मनापासून आभार। भिवंडी महानगरपालिका च्या आयुक्त तथा प्रशासक या नात्याने आणि आमच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्याकडून आम्ही त्यांचे मनापासून स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो। त्यांचं सहकार्य कायम महापालिका प्रशासनाला राहिलेलं आहे, ते यापुढे देखील राहो। आजपर्यंत अनेक अनधिकृत बांधकामाचा विषय असो किंवा रस्त्यांचा विषय असो, कचऱ्याचा विषय असो, सर्व बाबतीत आमदार महेश चौगुले साहेबांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे आणि आमची अपेक्षा असेल की यापुढे देखील सहकार्य होईल। त्याचप्रमाणे भिवंडी शहराचा संपूर्ण जो काही सर्वांगीण विकास आहे यासाठी जो लागणारा निधी आहे आणि यासाठी लागणारं जे नियोजन आहे त्याबद्दल माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या समोर आम्ही काही प्रस्ताव घेऊन जाणार आहोत आणि त्यासाठी आमदार साहेबांचा आम्हाला पाठिंबा लागणार आहे, त्याच्याबद्दल त्यांनी अनुमोदन दिलेलं आहे। अशा रीतीने हे आज आमचं एक नवीन पर्व सुरू झालेलं असं मी समजतो। नवीन सरकार आलेलं आहे, नवीन निवडणूक झालेली आहे, आमदार साहेबांनी तिसऱ्या वेळा परत निवडणूक जिंकून दाखवलेली आहे। तर मला खात्री आहे की या त्या आनंदाच्या प्रसंगामध्ये आपण हे सर्व काम मोठ्या जोमाने पुढे नेऊया।